शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा व गुंठेवारीचा प्रश्न आणि इतर समस्यांवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या। उन्हाळ्यापूर्वी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। तसेच मागील अनेक वर्षांपासून हद्दवाढ भागातील नागरिकांना गुंठेवारी पद्धतीमुळे अनेक अडचणी येत आहेत। तो देखील प्रश्न मार्गी लागावा याकरता आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य कारवाई करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या। उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये त्यापूर्वी पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, शिवाय शहरातील सार्वजनिक शौचालय तातडीने दुरुस्त करून घ्यावेत, अन्यथा जुने शौचालय पाडून नवीन बांधण्यात यावेत, अशा सूचना देखील दिल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। ज्या काही गेल्या अनेक वर्षापासून गुंठेवारीमध्ये अनेक लोकांचे जमिनी अडकल्या, प्लॉट अडकलेले आहेत, त्यांना विकता येत नाही, त्यांना नवीन बांधकाम करता येत नाही किंवा त्यांना लोनही काढता येत नाही, अशा अनेक तक्रारी लोकांच्या आहेत। आणि त्यामुळं महानगरपालिका त्यांना मोजणी केल्याशिवाय त्यांना हे देत नाही, परमिशन गुंठेवारीचं। त्यामुळं मोजणीवाले म्हणतात की एवढ्या सगळ्या गुंठेवारीचं मोजणी करायला फार वेळ लागू लागलेला आहे, त्यामुळे सगळं काम ठप्प झालेलं आहे। शासनाकडनं मोजणी करून गुंठेवारीला रेग्युलाइज करून द्या असं पत्र असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यामुळे ते होते। आता मी शासनाकडे पुन्हा एकदा निवेदन करीन की ते अट थोडं शिथिल करावं, म्हणजे गुंठेवारीला आपल्या लवकरात लवकर लोकांना आपलं घरं बांधता येतील, विकता येतील, खरेदी विक्री होऊ शकेल। महानगरपालिकेने तर जाहीर केलेले आहे, महानगरपालिकेला जाहीर केल्यामुळं आयुक्तांनी ते पुढं गेलेलं आहे त्यांच्या हातून। त्यामुळे ह्याच्या संदर्भात जे काही तक्रार असेल किंवा काही सुधारणा करून घ्यायचं असेल तर शासनाकडे तक्रार करून आम्ही ती सुधारणा करून घेणार। माझं आणि आपले शहराध्यक्ष नरेंद्रजी ताळेकरसोबतही चर्चा झाली आणि त्यांना मी सांगितलं की आपण आपले जे काही अडचणी आहेत आपण शासनाकडे जाऊ आणि ते प्रश्न सोडून घेऊ। त्याच्या संदर्भात आज चर्चा झालेली नाही, पण त्याची चर्चा 2-3 दिवसात त्याचा आराखडा तयार आहे। शासनाला म्हणजे लोकांना आता नवीन बांधकाम केल्यावर त्यांना काय म्हणजे भाडं किती बसणार आहे किंवा किती फुटाचे आता जो नवीन बांधकाम करून दिलं तर त्यांना किती फुटाचं घर मिळेल, या सगळ्या गोष्टीची चर्चा 2 दिवसांमध्ये बैठक लावून तिथल्या नागरिकाशी पहिल्यांदा चर्चा होईल आणि त्यानंतर नागरिकांना ती पसंत आलं तर मग पुढं कुणाला द्यायचं, काय द्यायचं किंवा त्याचं कसं हे करायचं ते ठरतं। यावेळी माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, संजय कणके, ज्ञानेश्वर कारभारी, राजकुमार पाटील आदींसह पालिकेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते।